खोपोलीकरांची सुरक्षा वाऱ्यावर, तब्बल 36 सीसीटीव्ही कॅमेरे बंद, नगरपरिषदेचे ठेकेदाराला कडक आदेश। मुंबई पुणे शहराच्या मध्यभागी असलेले रायगड जिल्ह्यातील खोपोली हे सुंदर शहर आहे। वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता खोपोली नगरपरिषद आणि पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी कोणताही वाईट प्रकार घडू नये म्हणून अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे। परंतु ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक धक्कादायक बाब समोर आली आहे। शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवणारे तब्बल 36 सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहे अशी माहिती समोर आली आहे। यामुळे खोपोली शहरात एखादी मोठी दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास तपास कसा करायचा असा गंभीर प्रश्न प्रशासनाकडे निर्माण झाला आहे। या प्रकाराची दखल घेत खोपोली नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराला कडक शब्दात आदेश दिले आहेत। खोपोली शहरात एकूण 113 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु यातील 36 कॅमेरे बंद असल्यामुळे संवेदनशील भागांतील सुरक्षा धोक्यात आली आहे। कॅमेरे बंद असल्याने चोरी, अपघात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येऊ शकतात। त्यामुळे खोपोली शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभालाची जबाबदारी आरोही ऑपरेशन्स प्राध्यापक ली, मुंबई या कंत्राटदाराकडे आहे। कॅमेरे बंद असल्याचे समोर येताच खोपोली नगरपरिषदेने या ठेकेदाराला तातडीने नोटीस बजावली आहे। बंद असलेले सर्व 36 कॅमेरे तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। या संपूर्ण प्रकारात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का याची सखोल चौकशी खोपोली प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे। भविष्यात कॅमेरे दीर्घकाळ बंद राहणार नाहीत यासाठी एक कायमस्वरूपी आणि प्रभावी देखभाल व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने या प्रकरणात कडक पावले उचलून दोषी ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी आग्रही अपेक्षा आता खोपोलीकर व्यक्त करत आहेत।